नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे आणि लाडक्या भावांसाठी सुद्धा नवीन अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तर मित्रांनो, काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पूर्वी लाडक्या बहिणीला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला राज्य सरकार माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे देत होते. पण आता निवडणुकीचे वातावरण राज्यात सुरू असताना आता 1500 रकमेवरून आता लाडक्या बहिणीला राज्य सरकार 2100 रुपये देणार आहे, अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि फडणवीस यांनी केली आहे. तर मित्रांनो, तसेच जशा निवडणुका होतील आणि राज्यात विरोधी पार्टी निवडून येईल, म्हणजेच उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांची सत्ता महाराष्ट्र राज्यात येईल, तेव्हा विरोधी पार्टीकडून महालक्ष्मी या योजनेद्वारे प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीला 3000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि त्यासोबतच मुलांसाठी सुद्धा नवीन घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता मुलांना पण बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे. आता मुलांना महाविकास आघाडी महिन्याला सुमारे 4000 रुपये बेरोजगारी भत्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे, अशी घोषणा सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. तर मित्रांनो, काळानुसार या रकमेत वाढ सुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महिलांना 3000 रुपये आणि मुलांना 4000 रुपये महिन्याला देणार, असे सर्व मिळून 7000 रुपये महाविकास आघाडी सरकार आल्यावर देणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, कोणाचं सरकार महाराष्ट्र राज्यात येईल, तर ते नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.